नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे उकड वांग. तर वांग्याचे प्रकार बरेच दाखवले आहे, तर ह्या प्रकार फार वेगळा आहे. हा पहा तुम्ही उकड वांग कसं बनवायचं. तर काटेरी वांगी घेतलेली अर्धा किलो आणि अर्धा किलो वांग्याचं मी उकड वांग करणार आहे. फार अप्रतिम डिश आहे. नक्कीच तुम्ही व्हिडिओ पहा, संपूर्ण कळेल तुम्हाला. तर उकड वांग कसं बनवणार आहे, कसं उकडणार आहे आणि कसं वांग्याचा मसाला वापरणार आहे, काय घालणार आहे, हे संपूर्ण व्हिडिओ आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही, स्किप करू नका. तुमच्या लक्षात मग एखादं जर स्किप झालं तर तुमचं वांग फसन. म्हणून हे उकड वांग कशा पद्धतीने बनवणार आहे, का उकडणार आहे, ते पण आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर कळेल. तर इथे मी मीठ टाकलेले पाण्यात आणि पाणी घेतलेलं एक भांड्यामध्ये आणि त्याच्यात टाकले मीठ. तर हे वांगी काय करायचं, मी घेतलेले आहेत पाठीमागचं ते काटे बिटे असतात ना, ते जराशे, किंवा देठ भरपूर काही काही मोठे असतात देठ, ते जरासे छोटे करायचे, किंवा त्याचे काटे असतात ते काढून घ्यायचे. खराब असले ते बाहेरचा आकार सगळा काढून घेणार आहे. नंतर मग पहा तुम्ही काय बनते ते. पूर्ण घेते आता काढून मी. हे बघ, असं सहज निघतं, त्याला काही वेळ लागत नाही, सुरीने निघतं सर्व. पटापट. अर्धा किलो वांगी, जवळजवळ मी ही डिश करणार आहे. 7-8 माणसांची डिश करणार आहे. तर ही भरपूर वांगी आहेत माझ्याकडं आणि काटेरी आहेत, पांढरी वांगी आहेत. तुमच्याकडे ती थोडी अशी जांभळ्या कलरची वांगी असली तरी पण चालेल, ती पण घेतली तरी चालतील आणि अशी घेतली तर उत्तमच आहे. तर पहा, मी आता ही मला भेटलेली आहेत काटेरी वांगी, आणि छोटी छोटी वांगी आहेत, जास्त मोठी नाही घेतली मी. तर इथे मधोमध कापायचे असं आणि त्याला 4 भाग असे करायचे. ते काही काही ह्याच्यात कसं किडे बिडे असतात, ते पण पाहायचं व्यवस्थिशीर आणि मिठाच्या पाण्यात टाकून द्यायचं. मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळं आतपर्यंत त्याचा मिठाचा स्वाद जातो त्या वांग्यामध्ये आणि चव येते वांग्याला. म्हणून मग कापल्यानंतर मिठाच्या पाण्यात टाकायची, म्हणून काळी पण पडती नाहीत आपली वांगी आणि मिठाच्या पाण्यात सुरक्षित पण राहतात. म्हणून मिठाच्या पाण्यात वापरायचं, चिरल्यानंतर पाणी टाकून द्यायचं पाण्यात. तर ही बऱ्यापैकी मी चिरलेली आहेत. तर ही सर्वच मी पटापट घेतलेली आहे फास्टमध्ये जरा, आणि तुम्हाला मोठा व्हिडिओ नाही होणं, जरा फास्टमध्ये मी चिरलेली आहेत आणि सर्व वांगी मी चिरून घेतलेली आहेत. आता ही वांगी पूर्ण चिरून घेतलेली आहेत बा. ह्याच्यात चांगलं पाणी डुबवतपर्यंत ठेवायचं बाजूला. आणि इथं मी आता कांदा घेणार आहे. कांद्याचे असं किसून घेणार आहे बघा. हा किसण्याची कारण, ह्याला बारीक पण होतो पटकनी, आणि असा लांबडा हवी असला तर लांबडा हवी पण भेटतो आपल्याला, आणि पातळ स्लाईस भेटतात. त्याच्यामुळं आपल्याला रेसिपी करण्यासाठी खूप सोपं जातं. आणि पातळ झाल्यामुळं मसाले भाजला किंवा रेसिपीमध्ये टाकायला किंवा आणखीन काहीसाठी असलं तर पातळ स्लेप असली तर सोपंच जातं. म्हणून मी पातळेने किसून घेतलेला आहे, चिरला नाही कांदा. नंतर आता मग तर बघा चिरून घेणार आहे. आता अशा पद्धतीने पटकनी पण होतो आणि चिरून पण होतो आणि बारीक बारीक होतो खूप. हे पहा, आता हे झालेलं आहे बारीक बारीक एकदम मस्त. कांदा अर्धा केलेला आहे मी, अर्धा तसाच ठेवलेला आहे. हा अर्धा आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे. तर हे मी बाजूला ठेवते. खोबरं घ्यायचं, खोबरं पण असंच किसून घ्यायचं. हे असंच किसल्यामुळं काय होतं, ते किसून हे किसून मध्ये फरक असतो भरपूर. ह्यानी पटकनी होतं. मग अशा वात्या स्लाईस करून घ्यायच्या सगळ्या खोबऱ्याच्या. तर मी करून घेतलेल्या आहेत खोबऱ्याच्या मोठ्या बारीक अशा. काही काही मोठ्या पण टाकल्या आहेत आणि काही बारीक पण केलेल्या आहेत. तर आता हा खोबरं मी लोखंडी तव्यावर भाजून घेणार आहे. तर इथे मी भाजून घेतलेलं आहे लोखंडी तव्यावरती. छान असं खरपूस, त्याला स्मोकी स्वाद आला पाहिजे अशा पद्धतीचं भाजायचं. का की लोखंडी तवा असल्यामुळं आपण स्मोकी स्वाद येतच त्या रेसिपीला. छान लागते ही रेसिपी लोखंडी तव्यातली, आणि ते धूर आतमध्ये बसतो त्या मसाल्यामध्ये ना, आणखीनच टेस्ट येते. म्हणून तुमच्याकडं असला लोखंडीचे वापर करा. कढी असली किंवा तुमच्याकडं तवा असला, काही असलं तर लोखंडाचा उपयोग करा तुम्ही. तर हे छान हलवून घेते. अजून लसूण घातलेलं आहे, आलं घातलेलं आहे आणि कांदा पहा. आपल्याला बनवायची आहे वांगी.
हे बारीक मी जरासं करून घेतलं तर खोबरं, का की खोबरं ह्याच्यात मिक्स केलं, मोठे तुकडे असल्याने तर तसंच राहतात, म्हणून आधीच बारीक करून घ्यायचं. शेंगदाणे घातणार आहे मूठभर, आणि ते पण असे छान भाजून घ्यायचे आपल्याला. जास्त करपायचे नाही, थोडीशी नमी त्याची घालवायची. हे पहा, नमी आता त्याची घालवलेली आहे, त्याच भांड्यात काढलेली आहे मी. आता हे सगळं थंड झालेलं आहे, मी आता ह्याला वाटून घेणार आहे. कोथिंबीर घातली मूठभर, आणि हा मसाला वाटलेला आहे ना, हा सोडून दिला याच्यात. आता हा मसाला मी ताटात ओतणार आहे. आपल्याला किती हवी तेवढा घेतलेला आहे मी, आणि हा ताटात ओतून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये लागणार आहे दुसरा मसाला आणखी आपल्याला. इथं मी घेतलेला आहे लाल तिखट, 2 चमचे लाल तिखट वापरलं, 1 चमचा धने पावडर वापरलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला वापरला, आणि अर्धा चमचा हळद. हे मसाले पुरेसे झालेले आहेत आपले. आता कोथिंबीर माझ्याकडे होती तेवढी टाकलेली आहे, वाटून पण घातलेली आहे, आणि अशा पद्धतीने मी टाकलेली आहे. आता ह्याच्यावर मी टाकणार आहे तेल. ह्या मसाल्यावर 2 स्पून तेल टाकलेले आहे. आता हे मिक्स करायचं, सर्व एकजीव करायचं. मीठ टाकायचे चवीनुसार. छान असं मिक्स करून घ्यायचं. तर हा मसाला आपल्याला पुरेसा झालेला आहे, एवढाच मसाला बास झाला आपल्याला. हे उकड वांग करण्यासाठी खूप टेस्टी लागते हे उकड वांग नक्कीच करून पहा तुम्ही. साध्या सोप्या पद्धतीत रेसिपी आहे, नवं शिकावं असतील ते पण करू शकतील अशी. आता ही वांगी घ्यायची आणि भरून घ्यायची सर्व. तर मसाला पूर्ण भरायचा आहे वांग्यात. आता मीठ पण घातलेलं आहे, पहिलं मीठ होतं ते पण ठेवलेलं आहे त्याच्यात, वांग्यामध्ये ठेवलेलं. हा मसाला सगळा भरून घेते. बऱ्यापैकी भरून झालेला आहे आपला. आता सर्वच काही मी वांगी भरलेली आहे, थोडा मसाला राहणार आहे आपला, तो पुढे उपयोगी पडणार आहे आपल्याला, म्हणून कमी असलं तरी चालेल. आणि हे याच्यात भरल्यामुळं सारण इकडं तिकडे जरासुद्धा जात नाही. एक कुकर ठेवलेला आहे, त्याच्यावर एक भांडं ठेवलेलं आहे, खाली गाळा ठेवलेला आहे, आणि ही वांगी सगळी मी ह्याच्यात सोडून देणार आहे. ही भांडं का ठेवलं, चाळण नाही ठेवायची, भांडंच ठेवायचं, का की आपल्याला त्यातलं काही वांग्यांमधले आरक असन, वांग्याचं थोडा तरी पाणी निघतंच वांग्याचं, मग त्याच्याकरता मी एकही थेंब न वापरता अंडी उकडणार आहे. वांगी मी उकडून घेणार आहे. पहा, जरासुद्धा एकही थेंब न वापरता ह्या भांड्यामध्ये उकड करणार आहे वांग्याची. नावच आहे उकड वांग म्हणून. तर अशा पद्धतीने उकड करायची, झाकण लावायचं, आणि 2 शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला कुकरच्या. तर हे मी कुकर ठेवते गॅसवरती, आणि ह्याच्या मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तोपर्यंत आपण इकडं पहा, आता हा मसाला उरलेला आहे, हा आपल्याला उपयोगी पडणार आहे पुढे अजून. ते बघा 2 शिट्ट्या झालेल्या आहे, मी वर शिट्टी करून घेते आता. हे बघा, छान असं वांगी आपली उकडली आहेत, मस्त एकदम. वाव,
छान अशी झालेली आहेत. आता मी कढई ठेवते वरती. एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती. एक पळीभर तेल ओतलेले आहे बघा. पुरेसे आहे आपल्याला पळीभर तेल एवढ्या वांग्यासाठी. इथं मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेली आहे. छान तो ठेचा वाटलेला आहे ना, तोही सोडून दिला. त्यात जिरं मोहरी टाकून त्यात तडतडले आहे छान, ते पण सोडून दिलं. थोडंसं रंग येण्यासाठी मी लाल तिखट टाकले चिमटीवर. अशा पद्धतीने मी वांगी सगळी सोडून देणार आहे. असं रसरशीत वांग बनणार आहे. पहा तुम्ही, मसाला बी भरपूर झालेला आहे आणि वांग तर आपलं पहिलंच शिजून झालेलं आहे. नुसतं 5 मिनिटं पण नाही, 2-3 मिनिटं ठेवणार आहे, जास्त नाही ठेवणार. 2-3 मिनिटात आपलं वांग तयार होणार आहे. असं वांग तुम्ही कधीच खाल्लेलं असणार आहे या पद्धतीने करून. मसाला बी टाकलेला आहे आता मस्त. झाकण ठेवलेलं आहे आपण. तर झाकण उघडून दे बा, मस्त तरी आलेली आहे. खूप छान असं वांग रसरशीत भरलेलं आहे बा. अगदी भातावर खा तुम्ही, तोंडी लावण्यासाठी पण घ्या. उत्तम गावरा वांग आहे. तर मी काढून दाखवते सर्व व्यवस्थितशीर. हे बघा, काढलेलं आता आहे. छान गरमागरम वाप रसरशीत वांग. हे असं वांग, उकड वांग नक्कीच पहा तुम्ही. आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काहीतरी वेगळं करावं, वेगळे 30 वांगे खाऊन कंटाळा आला असला तर नक्कीच हा पद्धत करून पहा. खूप छान आहे, खूप टेस्टी लागते आणि रेसिपी खूप चविष्ट आहे. हे बघा, झालेलं आहे आपलं उकड वांग. तर चला मैत्रिणींनो, बाय. परत भेटूया काहीतरी वेगळं. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारा धन्यवाद तुम्हाला. बाय, परत भेटूया.